गुरुपौर्णिमा आणि मी पण काय गुरुपौर्णिमाच्या गावाकडे आले आणि मला पण बघा तुम्हाला मी दाखवते गुरुपौर्णिमा कशी म्हणजे आम्ही कसं करणार आहे तुम्हाला दाखवते मी. एक माचिस नाही दिवा कसा पेटायचा देवाऱ्यामध्ये बघ माचीस. तर मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवते 1 मिनिट. 100% sure. काय समर्थ असं ओरडू नको ना. सारी पेरेंटिंग हा नव्हतं बाळा चल काय करते रे मग. तुला घ्यायचे बाबाची बाय दर महिन्याचा हेच झालाय. जे पैसे बघतोस ना ते तुझी होऊ शकतात. तुला अनुभवाला कायमचं जोडावं लागेल. तू कोणाला लावत का पाय आरामात चालत असते पण त्यासाठी शनायची अट कोण मान्य करणार. थोडस याला पण लाव गज होते. याला पण लाव हा ये तू लावते ते बघ. आज पण पोहे तुला दुसरं काही सुचत असते. हा दोघाला सोबत वळायचं असतं. लांब बसले पप्पा पोहे ना हे भारीच असतात. मला रोज दिलं ना तरी खाईन. तू खा तुला काही दिलं नाही आवडत पण मला कसं पाणी चमचमीत मसालेदार तळलेलं असं आवडतं. तू घरी आली आता ना शनायामुळे बरोबर बोललीस ना तू. काय रात्री उशिरा. अरे हा एक जरा महत्वाची मीटिंग होती त्यातून घरी येईपर्यंत मग उशीर झाला. 2 नवीन कॉन्टॅक्ट मिळालेत ना. That's a great news. थँक्यू. त्याचं सेलिब्रेशन चालू होतं म्हणून उशीर झाला. काय दिल्लीची टुर्नामेंट कशी होती. टुर्नामेंट जिंकले मी. बघितलं का अविदा पिहू आपल्या पाटकरांच्या घरातली पहिली मुलगी आहे जी दिल्लीला जाऊन टुर्नामेंट. तू ना आता तिला काहीतरी भारी गिफ्ट दिलंच पाहिजे हे की नाही राजा. अरे म्हणजे काही गरज नाही गिफ्ट द्यायची. आज दिल्लीला जाऊन आली उद्या म्हणेल परदेशी जायचंय मग काय करायचं. परमिशन द्यायची आणि काय है ना अविदा. पण काही म्हणा आज तिच्यामुळे फक्त अवी तू त्या शनियाकडे करू का पण खूप लावायचं त्याच्या पाय पुसून द्या. काही फरक पडला नसेल का त्याला. बाप्पा काय रे समर्थ. बस एवढं नको लावू. साखर आवडते त्याला पाय थोडी थोडी तोंडात ग. अरे वा. तुम्हाला काय वाटतंय. मला काही जास्त माहिती नाही. मी जेवढी माहिती आहे म्हणजे मला माहिती आहे माझ्या आईवडिलापासून शिक्षकापासून जेवढं मला ज्ञान आहे मी तुम्हाला तेवढं सांगितलं. आता ही आहे माझी आजी. हिचं भरपूर वय झालेलं आहे पण म्हणजे आणि ही म्हणजे माझा भाऊ माझे पप्पा या रीत आमच्या इथे गुरुपौर्णिमाला असे म्हणजे प्रत्येक गुरुपौर्णिमाला त्यांचे पाय धुणं त्यांना म्हणजे असं त्यांचे पाय धुणं त्यांना ओवाळणं आणि त्यांना म्हणजे असं काही पेढा वगैरे देणं
आणि असे त्यांचे पाय पुसून त्यांची पूजा वगैरे करणं हे म्हणजे माझे पप्पा माझ्या आजीचे करायचे आणि म्हणजे माझा भाऊ माझ्या पप्पाच्या आईचे करायचं. आता तो त्याचं लग्न झालं आहे ना, तर तो तिकडे जातो, मुंबईला राहतो. मग आता तो ह्या गुरुपौर्णिमेला इथे नाही आहे आणि माझं पण लग्न होऊन 4-5 वर्ष झालेलं आहे. तर मी पण सासरी राहते. आता माझी बहीण आहे ती इथे राहते. तर ह्या वेळेस पण मी गुरुपौर्णिमेला इथे आले म्हणून मला साजरी करता आली. आणि तुम्ही बघू शकता ही आमची आजी भरपूर, आता मी तिचं वय पण झालेलं आहे भरपूर. आणि बघू शकता तुम्ही यांची तर झालेली आहे गुरुपौर्णिमा. आता ते माझ्या आजीची गुरुपौर्णिमा करतायत. तर समर्थ म्हणजे माझा मुलगा आहे हा बाजूला बसलेला, तुम्ही बघू शकता. तो एवढा म्हणजे पप्पाचे पाय धुतले तर त्याला पण पप्पाचे पाय धुवायचे होते. म्हणजे त्याने सुद्धा म्हणजे मधी केलं आणि आजीला सगळ्यांच्या पाया पडला. म्हणजे जे बघतो तेच करतो असं झालं आहे. आणि खरंच तो त्याने जे बघितलं तेच करतो. तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. तर काही चुकलं असेल तर वाईट कमेंट करू नका, चांगलीच करा. आणि खरंच आमची गुरुपौर्णिमा कशी साजरी झाली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर तुम्ही बघू शकता आमची अशी छोटीशी फॅमिली आहे आणि एकदम आनंदी आहे, तुम्ही बघू शकता. तर तुम्ही बघू शकता गुरुपौर्णिमेनिमित्त मी जे व्हिडिओ काढला आहे त्याच्यामध्ये तर आम्हाला खूपच मजा आली ह्यावेळेस. कारण की आमच्यासोबत होता माझा मुलगा आणि तो एवढा मधी करत होता. आता आठवण म्हणून तर ते माझ्याकडं राहणारच आहे. आता माझी आजी, आता ह्या आजीचं पण बघून घे, तिचं वय झालेलं आहे भरपूर, पण आम्हाला तिचं आठवण म्हणून हा व्हिडिओ ठेवायचा होता माझ्याकडे. तर माझं समर्थन एवढं मध्ये केलं आणि लास्टच्या एंडिंगमध्ये तो असा पडला ना, काय सांगू मी. आम्ही जे केलं तेच केलं होतं. नाही पप्पाचं सगळं दर्शन वगैरे द्यायचं राहिलं होते आणि पाय वगैरे धुतले, तिची पूजापाठ केली, म्हणजे पूजा वगैरे केली आणि तिचं म्हणजे तिने आशीर्वाद वगैरे दिला, बघू शकता तुम्ही. आणि पप्पाला वाटतं मी फोटो काढते म्हणून ते बसले होते. आता हे समर्थानं सगळं पाणी पाणी केलं, तर एवढी मजा आली ना इथे, खूपच भारी वाटलं. आणि तो लास्टला ना एवढा पडला पाण्यामध्ये, लागलं त्याला, तो जास्त रडला नाही. पण मग आम्ही जे केलं ना तोच कॉपी करत होता तो, तुम्ही बघू शकता. तर मी गुरुपौर्णिमेनिमित्त व्हिडिओ काढतच होते. तर मी जे म्हणजे आम्ही जे केलं आहे तोच समर्थ करत होता. मी तुम्हाला सांगितलं होतं मगाशी, आम्ही जे केलं तेच ते कॉपी करत होता, तुम्ही बघू शकता. आणि लास्ट एंडिंगमध्ये तर एवढा पडला आहे तरी पण तो म्हणजे आम्ही जे पाय धुतले तो पाय धुत होता, कुंकू लावत होता आणि सगळ्यांच्या पाया पडला. एवढंसं बाळ असताना त्याला कसं कळतं तेच कळत नाही मला. तर बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्ही बघू शकता म्हणजे एवढं भारी वाटलेलं आहे ना आज, एवढं म्हणजे समर्थनीसुद्धा एन्जॉय केलेला आहे. बघू शकता तुम्ही, पडला तो आणि तरीसुद्धा तो ऐकत नाही. तर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असं बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला हा व्हिडिओ कुठून बघताय ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते खरंच नक्की कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.